जातेली हा लखुदा माग सरकी नका माग होई ए ते रीड कुठे पुढे रीड कुठे गेला का पुढे माग राहिलं ते रीड का पुढे राम राम मंडळी सगळ्यांनी जरा शांतता राखा अरे राजा हाय जरा लगा तुझी बैल घे की मागे अरे हो राजाला शिंग मारतोय बरं का हे दुसकं जरा मागे घे की रे अरे श्याम्या अरे म्हणलं आल्या काय यंदा म्हणलं बाजव्या त्याला पडवून टाक अरे ह्या राजाला म्हणलं लेका पडवून टाक ऐकलास का कसं मारतोय बघ आर्यंदा ठेवीत नाही त्याला टाकतो पडवून यंदा नाही ठेवीत एक काम कर बरं का हा हे जर मारायचं थांबलं नाही ना हा तर ह्याला हेड्याला देऊन टाकू पण ह्याला ठेवू नका नाही पण त्याला यंदा पडवलंच पाहिजे नाही त्याला दादबा जरा पहिले तुझे घे मागे घे मागे जरा आणि तू जरा पुढे ये तू पुढे या हॅलो ए महात्मा ए किवंडिया ये की पुढे ये पुढे ऐक जरा मी ह्या रेड्याला आधी व्यसन घाल मातलंय खाऊन त्यानं गौरेडे हरे हल्या ऐकलंस का तुला सोलतो बघ कसं यंदा आता अरे जरा शांत घे शांत घे आर करताय कसं बघ सत्यूला दहाला सळा काढून दिला नाही काय ना अख्खा दिवस वैतोक दिलाय त्यानं हॅलो बैलाला वडे लाव माझ्या बैलाला वडे लाव मला का सगळ्यात तू म्हातारा ऐकशील का नाही का शिवा ठेवा का नाही मनकाटासारखी व्यसन घाल बरं असू दे ते बघू शिंग मारतय बरं का अवताला चालतो का नाही अवताला कुसलं वळू टाकताय सकाळपासून वैताग आणलाय त्याला व्यसनच घालाय पाहिजे काम क्रोध दोन्ही बैल झोपणे विषयाची शिवाळ खांद्यावर ठेवणे महाराज विषयाची शिवाळ आहे बरं का आणि देह शेत नांगराव बैलाला वडला
माझ्या हरण्याला वडलावं. राजा हो हॅलो युवराज राठोड त्यांचं म्हणणं असं आहे बरं का कसं आहे त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं राजा मारतोय नव का यंदाच्या बाजूला टाका पडवून वाल्मिक स्वामी बालमित्र मंडळ मौजे पाणेरी यांच्याकडून या पात्रासाठी 300 रुपये आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की बारीक साबण लावून अगदी घासून झाली पाहिजे. अंकुश कोळेकर बकऱ्याला पाला यांच्याकडून या पात्राच्या बारीसाठी 51 रुपयाचे पारितोषिक आले ते भजन मंडळ त्यांचे सतत आभारी आहे. आर बकऱ्याला पाला नाही गेलो ते नीट पाला गेला कारण मला दिला नाही एवढा वैतो दिला बघ कुणी अरे हाल्या ना या हाल्या बैलाला आला का पहिलं मागे की शिका कुठं बी घालायला लागले सांभाळा सांभाळा ते मार्क बैल आहे बरं का हो की पण अवघड जागेवर वाटलं म्हणजे. हे पहा. म्हणलं तर ते फाडल्याशिवाय धोंडीबा यमकर यांच्याकडून या पात्राच्या बारीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी भजन मंडळ त्यांचे सतत आभारी आहे. अरे बाबा बोल रे बाबा आला का आपण आता 6 वर्ष झाले इकडं पूर्व दिशेला थांबलोय बर मग आता घराकडे जायचं काही नाव घेतो का नाही रे तू आल्या का कशाचं नाव घेतोय आणि कशाचं काय का लेका दुष्काळ पडला शेळ्या मेंढ्यांना बैलांना लेका चारा मिळेना बर चिमणीला पियाला पाणी मिळेना मग काय म्हणतो असं जाऊया आता मग समुद्राकडे घराकडे तरी जाऊन करतोस काय गाड्या मग काय करतोस बघूया जरा आणि महिना 2 महिने यातनच फिरूया बर ठीक आहे पोरं हो हे पोरांवर अरे सोडा त्यासनी जरा चरू द्या हे पहा चालू पात्रासाठी जयराम यमकर यांच्याकडून 101 रुपये मंडळी आभारी आहे. तुकाराम जोरे हे पहा तुकाराम जोरे मायाचा वाडा यांच्याकडून या चालू बारीसाठी आणि पात्रासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी भजन मंडळ त्यांचे सतत आभारी आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र जानू झोरे डोळीचा वाडा हे म्हणतात ह्या बैलांना तासाला लावा चांगली बरं का 101 रुपयाचे मंडळ आभारी आहे. बाबा धोंडीबा कोळेकर यांच्याकडून या पात्रात 100 रुपये आलेले आहेत. मंडळ त्यांचं सतत चालवून यावं. बोला महाराज आम्ही शिकार कमिशनला ठेवलो आहे एकदम थकलो आहे. पाणी आम्हाला पाणी सकट मिळालेलं आहे आतापर्यंत बरोबर आहे तानानं व्याकुळ झालेलो आहे तेव्हा आमच्या पाण्याची कुठेतरी व्यवस्था करा म्हणजे झालं. ठीक आहे महाराज महाराज ही बघा ही लोक दिसतात या लोकांकडे आपण जाऊया आणि त्यांच्याकडे काय पाणी वगैरे काय भेटते का आपण मागूया. चला तर मग. ठीक एक आहे मिनिट हे पहा केदारलिंग नवलाय मानाय प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ आठवली पाचगणी नागवान टेक यांच्याकडून केदारलिंग मानाय नवलाय प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ आठवली पाचगणी नागवान टेक यांच्याकडून 101 रुपये आलाय मंडळ. राम यमकर मानेर 50 रुपये यांच्याकडून आलेले आहेत मंडळ आभारी आहे. विजय जोरे यांच्याकडे सुद्धा चालू पत्रासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय तरी मंडळ आपल्या सदस्य आभारी आहे. त्याचप्रमाणे शेवताई देवी प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजन मंडळ मौजे मंजूर चव्हाणा यांच्याकडून 101 रुपयाला मंडळ आभारी आहे. बजरंग ठाकूरजी शेळके हो महाराज महाराज बोला अहो त्या बकऱ्याकडे लक्ष देऊ नका इकडे लक्ष द्या. और माझ्या लहानाचं पिल्ला आहे ते बजरंग ठाकूरजी शेळके राहणार खुंदापूर बर यांच्याकडून सुद्धा 51 रुपये या पात्रासाठी आले बरं का. गंगाराम गावडे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय तरी मंडळ आपले सदस्य आभारी आहे.
यांच्याकडून या बकऱ्यासाठी 100 रुपये आले मंडळ आभारी आहे. हॅलो महाराज. त्याचप्रमाणे रमेश अंकर 100 रुपये बकऱ्यासाठी बरं का. पाण्याची काय व्यवस्था केली की नाही तुम्ही? ठीक आहे महाराज, या लोकांना मी विचारतो आणि आपल्याला जर का पाणी भेटलं तर मी त्यांना विचारतो. ठीक आहे, विचारा तर मध्ये विलंब कशाला लावतात? हॅलो हा बोला. ओ मामा, अहो आम्हाला भरपूर ताण लागली या. तुम्हाला ताण लागली या? होय, अहो आम्ही शिकारीला गेलो होतो राजाच्या बरोबर. बर मग शिकारी करू करून आम्ही फार थकलोय. या वनामध्ये आम्ही फिरून खूप थकलोय. कुठंच पाणी मिळालं नाही आम्हाला. तुमच्याकडे जर का पाणी भेटत असेल तर आम्हाला थोडं दिलं तर बरं होईल. अरे बाबा आमच्याकडे पडलाय दुष्काळ आणि कशाचं पाणी कशाचं अन्न मागताय का. आम्हीच उपाशी तडफडतोय. आमची शेळ्या मेंढ्या गाई गुरं सगळी का उपाशी मारायला लागल्या. होय, तुम्ही कुठल्या राजाचं म्हणायचं शिपाई? आम्ही सुरशेन राजाचा शिपाई. वीरसेन राजाचे शिपाई काय? हो हो. बर 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 महात्मा, मी काय म्हणतोय, काय म्हणतोय आता काय ह्यांचं चेहरं बघून असं वाटतं याला 2 दिवसात मारते. आल्या का मेल्या तर का आपल्याला सुद्धा घेत आहे. अरे तसं नाही रे, पण शेवटी माणूस आहे. ऐक की, ऐक, बर बर बोल. किती केलं तरी मानवाचा जीव आहे. बर बरं असं का? म्हणतोस. आपल्याकडे हाय काय सीधा आहे का? बरं का? अरे द्या की थोडं असलं तर आम्ही तथा बसतो की झाडाखाली. ए शिपडी, जरा 2 मिनिटं दम काढ. बर बर काढतो. मी काय म्हणतो, बोल बोल बोल. आपल्याकडे दही आहे, दूध आहे, ताक आहे, बघ जरा ह्याच्याने जमतंय का? गाड्या तुझी अक्कल चालली. आहे का नाही? हा जर म्हणजे बघ- त्याने तहान पण भागल आणि भूक पण भागल. पण भागल. होय. म्हणजे असा काहीतरी पर्याय काढलाच म्हणायचं नाही का. हो, हो. अरे मग ते त्याला- दे, दे. आपण त्याला ते पटतंय का बघा की. ए बाबा, ए शिपड्या, तुला दही दूध ताक असं काय चालेल का? पाण्याचं कारण इथं एक थेंब पण नाही. आम्ही त्या ताकावर नुसत्या दिवस काढतोय. अरे मामा, आम्हाला एवढं आमचा ताण्याला जीव व्याकुळ झालेला आहे. बर. तुम्ही दही काय ताक दिले तरी चालेल, पण आम्हाला आमचा जीव एकदम सोक वाळून गेलेला आहे. त्या आम्हाला सर्व ए काय बाबा, हा. आहे का म्हणते ते काही पण द्या. काय पण द्या. अरे हो, दही मग चालेल, दूध आता- चालेल, म्हणजे- ताक चालेल. आता काय आपलीकडे दही दुधाशिवाय दुसरं काय माती देत दुसरं नाही. काय करा आपण आता? बघूया, आपल्या कृपेने जगली तर जगली. दे 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 का पाठवा पिऊ देतात. टाक पी गाड्या बरं का. खाली बसता का? खाली बसून प्या. हे ठसका लागेल बरं का. टाकाचा ठसका लय वांगळा असतो या. अरे पिऊ दे. अरे भास्कर रे, अरे पिऊ दे पिऊ दे. अरे भास्कर रे. आल्या का ठसका लागेल की. धन्य आहात तुम्ही धनगर मामा हो. खरोखर धन्य, तुमचा उपकार मानावं थोडं कमीच आहेत आमच्यासाठी. परंतु आमच्या अजून एक उपकार करा मेहरबानी करून. हा मुलगा कुणाचा आहे? ए इकडे फिर. हा महाराज मुलगा इकडे फिर. कुणाचा म्हणजे महाराज, मुलगा असणार कुणाचा. ए अहो, महाराज, कुणाचा आहे? ए महाराज इकडे. ए. महाराज जरा असा पुढे ये, पुढे ये. तू महाराज आहे ना का? होय. मग एका जागेवर शांत उभा राहा. आम्ही अरे पण माणसंच शांत आहे. म्हणजे माझं राज्य आहे. माझ्या राज्यामध्ये मी शांत अरे करून तुझ्या राहतो. राजामध्ये तुला आम्ही पाणी पाजलं, तुझी फुगणी बवली. अरे होय, म्हणजे माझ्या हातात तुम्ही राहता, म्हणजे तुम्ही मला पाणी पाजलं. मी तुमचा उपकार मानला आहे. हा बर मग. पण त्याच्यात अजून एक उपकार करा म्हणतो आहे मी. अरे, जरा हळू हळू बोल, सगळी ऐक. ए शिवांडे, आमचा राजा काय म्हणतात तेवढं ऐक. ए शिपड्या गप. ए, बोलू नको. आल्या का भांडण करू नका. काय असेल ते जरा सबुरीने घ्या. अय महाराज, बर महाराज, तुम्ही आमचं राजा आहे, पण मी काय म्हणतोय, बोला. जरा बघा की आमचं जरा पाऊस कधी विधी पडेल काय, जमल का तुम्हाला? ते आम्ही नंतर बघू, पण हा मुलगा कोणाचा आहे तो आम्हाला सांगा पहिला. अरे बाबा, अरे आपण त्या टायमाला पूर्व दिशेला आलो नाही का? हा. हा मुलगा आल्या का या शेम्याचा. होय. हे शेम्या आल्या का बोल की का वाचा पण आता त्याला काय इतकं सोपं वाटलं होय. हा? हो मुलगा माझा आणि त्याला मी दिन होय. हा तो मुलगा मागतोय का? तुला माहिती नाही शेम्या किती आकर्माची आहे. शेमा किती वेळा करशील? सांगतो हा. ए, राजा. राजा काय काम मध्ये वाटलं का तुला? हो महाराज, तुम्हाला मगाशी सांगितलं हळू बोलायचं. हळू बोलायचं म्हणजे काय? आमचं तर आमचं दूध प्यायलाय. तुम्ही काही ऐकत नाही, पण मी आता घेऊन जा. आल्या का हे भांडण कशाला करताय? आला काय रे, माझा का निर्णय घेतली ना? माझी काही देवी का बसेल का? माझ्या ह्याला बघून घे. माझी बघून घे. फोन याला
नाही जोपर्यंत माझं पोर बघून घे दिलं माझं शाबुदाना कन्न करून रडू नका. माझं पोर गेलं बाजू काय करू काहीतरी करा की काहीतरी करा मेला आता समजावायचा रे कसा आता कसा समजावायचा रे? पाळी बांधले तर त्याला कापायला असता एक काम कर माझमा ह्याला जरा वस्ती उचलून घेऊया आणि काय कसा शांत होईल ते बघूया जरा. काय याला समजवले का पोर गेला ते गेला म्हणून म्हणतो याला वस्तीवर घेऊया. आपल्यात एक म्हण आहे हा बाप गेला तो गेला हा पण बोंबालताना हात गेला गेला आता सवय आता आपल्या नेलं ते शांत. नेलं. हा. ह्यो गाडी जगवल्या का ह्याला उचल चला 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 आमची बारी संपलेली आहे राजानं धनगराचा पोरगा पळवून नेलाय तो आणून द्यायचा हे पहा दिलीप कोळेकर यांच्याकडून या